जय श्रीराम भावांनो. आता चाललो आपण मुक्तानगर. आणि बरं मुक्तानगरला जायच्या अगोदर आपल्याला जाणार आपल्या मावशीच्या घरी. कारण की मावशीच्या घरून आपल्याला काही पार्सल घेऊन देणार आहे मुक्तानगर. कारण की आपल्या मावशीचा बोलगा मुक्तानगरला राहते. हे पार भाऊ, हे आपल्या मावशीचं घर. अरे पार भाऊ, हे आलं पण मावशीच्या घरी. मावशी भुजू राहिली ती मिरच्या. मावशीने म्हटलं काय दे नाही दे लवकर. अरे पार भाऊ, मावशीच्या घरून निघलो आता चाललो आपण रोडवर. अरे बरं मावशीने उसं म्हणता म्हणता एवढी थैली देऊन दिली आपल्या. आणि बाय रोडवर आलो तेव्हा आपली आई पिऊन गेली. कारण की आज आपल्या आईला आपल्याला घेऊन जाणार दवाखान्यामध्ये. आणि बार बस स्टँडवर आपला मित्र आपल्याला प्रत्येकी भेटून गेला. आली विचारलं कुठे चालला तर आई म्हणे मुक्तानगर चाललो. मग हा आपण निघलो मुक्तानगर. पार भाऊ, हे आलं आपण आता मुक्तानगरमध्ये. आता चाललो आपण दवाखान्यात. पार भाऊ, आपल्या दवाखान्याचं काम झालं. आता चाललो आपण पिंटवा द्या. कारण की आपल्या मावशीने ते पार्सल दिलं ते आपल्याला त्यांना पिंटवा द्या. आणि बार भाई बसलो आता आपण पिंटवा द्या. आणि बार भाऊ अटी येऊन तर सगळ्यात पहिले आपण आपले केसेस सेट केले. बरं मस्त आपण अटी 2-3 फोटो घालले. बार भाऊ टीव्ही चालू होती. टीव्हीवर मस्त कोकिला भाऊचं नाटक चालू. आणि बार भाऊ निघलो आपण घरच्यासाठी. आणि बार भाऊ वहिनीने आपल्या हाती देऊन दिली बसली. आणि बार भाऊ मग आला बस स्टँडवर. बस स्टँडवर पाहिलं आपली एसटी लागली. बिना टाइमपास करे आपण बसलो एसटी मध्ये. चला मग आजच्यासाठी एवढंच. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर लाईक शेअर करून टाका.